कधी राग येतो का? तुम्हाला हवंय कमी? एवढंच आहे की मी इतरांना हे ठरवण्याचा हक्क दिला नाही की ह्या क्षणी मी कसं असलं पाहिजे. जीवनात वाटेल तितक्या समस्या असतील, पण मी स्वतः माझ्या आयुष्यात समस्या नाही. तुम्ही इतक्या लोकांना भेटताय, इतक्या वेगवेगळ्या वृत्तीची लोकं, आणि सतत आपल्या आजूबाजूला लोक असतात. तुम्ही या सगळ्यांमध्ये स्वतःला संतुलित कसं ठेवता जेव्हा आजूबाजूच्या लोकांना आपण संतुलित ठेवू शकत नाही? यामागचं रहस्य काय आहे? तुम्हाला कधी राग येतो का? तुम्हाला हवंय कमी रागावलेला? नाही, पण मला रहस्य जाणून घ्यायचंय, कारण मला माहिती आहे की अभिनेता म्हणून आपण कायमच लोकांच्या डोळ्यात हे असतो. पहा, असं नाहीये की मी रागवायला असक्षम आहे किंवा आणखी कुठलीही गोष्ट असो. मी सर्व गोष्टींसाठी सक्षम आहे. एवढंच आहे की मी इतरांना हे ठरवण्याचा हक्क दिला नाही की ह्या क्षणी मी कसं असलं पाहिजे. मी त्या गोष्टी स्वतःकडेच ठेवल्यात. आत्ता सध्या एक वाद सुरू आहे. कुणीतरी पत्रकार दिल्लीमध्ये आले जे पुन्हा पुन्हा अगदी वेडपट प्रश्न विचारत होते. आणि मुद्दाम, तुम्ही वेडपट असाल आणि वेडपट प्रश्न विचारला तर काही हरकत नाही, मी त्याचं उत्तर देईन, कारण तुम्हाला त्याची किंमत आहे. पण तुम्ही विकृत हेतू घेऊन आला आहात आणि मुद्दाम वाकडे तिकडे प्रश्न विचारत राहता. मग मी म्हणालो, बंद करा तो कॅमेरा, पुरे झाला हा फालतूपणा. आता ते म्हणतायत, अरे ते इनर इंजिनिअरिंग शिकवतात, त्यांनाच गरज आहे. ठीक आहे, नाही, मला वाटतं ही खूप चांगली गोष्ट आहे, कारण मला नक्कीच इनर इंजिनिअरिंगची गरज आहे आणि म्हणूनच मी जे कोण आहे ते आहे. आता हे लोक ज्यांचे नीच हेतू आहेत, आता तेच इनर इंजिनिअरिंगची जाहिरात करतायत. सगळ्यांनाच, सद्गुरूंना सुद्धा इनर इंजिनिअरिंगची गरज आहे. This is great. That's a good thing. Yeah. Correct. बरोबर, हे तुम्हीच शोधून काढलेलं आणि तयार केलेलं औषध आहे, म्हणून. नक्कीच, मी सतत स्वतःला आतून इंजिनियर करत असतो. नाही नाही, तुम्ही सुद्धा मनुष्य आहात. अरे नाही 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 नाही. No. हे पहा, उत्क्रांतीच्या प्रक्रियेत मनुष्य म्हणजे उत्क्रांतीचं फूल आहे, ते शिखर आहे, जगातली सर्वात उच्च गोष्ट आहे. म्हणून मनुष्य शब्दाचा उपयोग असा कधीच करू नका. अरे मी तर शेवटी माणूसच आहे, मी माणूस आहे असं म्हणा. कम ऑन, ही जगातली सर्वोच्च गोष्ट आहे. हा एक चांगला बदल आहे. आजपासून आपण सगळे म्हणू की आपण मनुष्य आहोत. अभिमानाने म्हणा, कारण मनुष्य असणं हे ह्या धर्तीवरच्या उत्क्रांतीचं शिखर आहे. नक्कीच. तुम्ही इतर कुठे गेलात तर तुमचा दर्जा काय असेल आपल्याला माहित नाही, पण निदान ह्या ग्रहावर तरी तुम्ही उत्क्रांतीचं फूल आहात. तुम्ही सुगंध पसरवला पाहिजे. सतत असं म्हणणं, मी शेवटी माणूसच आहे, हा काय प्रकार आहे? खरंय, कळत नाही कसं काय. तुम्ही मुंगी असला असता तर म्हणू शकला असता, मी शेवटी मुंगीच आहे आणि हे मूर्ख लोक माझ्यावर पाय देत आहेत. माणूस असल्यावर तुम्ही तसं बोलू शकत नाही. नक्कीच, मला वाटतं की हा एक चांगला बदल आहे जे कोणी हे बघतायत, खास करून तरुण पिढी. कारण आम्हाला कायम वाटतं, जर तुम्ही दमलेला असाल, बिझी असाल, तर तुम्ही कायम याला हे निमित्त म्हणून वापरता की आपल्या यंत्रणेची फक्त एवढीच क्षमता आहे. पण मला वाटतं कुणीच त्यांच्या सर्वोच्च क्षमता हे अनुभवल्या तुमचं नाही. किती चांगल्या प्रकारे इंजिनिअरिंग झालंय ह्यावर अवलंबून आहे. चांगल्या प्रकारचं इंजिनिअरिंग म्हणजे, आता मला ब्रँड्सची तुलना नाही करायची, पण समजा एखादी मोटरसायकल, ते इंजिन किती चांगलं चालतं, ते त्याचे भाग एकमेकांशी किती चांगल्या प्रकारे सुसंगत आहेत ह्यावर अवलंबून आहे. हे सगळं इंजिनिअरिंग आहे, ठीक आहे. त्या पदार्थाची क्वालिटी नक्कीच एक पैलू आहे, पण मुख्यतः इंजिनिअरिंग आहे. किंचित ताळमेळ बिघडला की ते थोड्याच वेळात झिजून जाईल. तर हे एक चांगलं मशीन आहे, पण जर तुम्ही ऑइल शिवाय चालवलं 5 किलोमीटरसाठी तर ते संपलेलं असेल. ह्याचा अर्थ वंगण नसलं की संपलं. तर हे सगळे पैलू तुमच्या आतही आहेत. एक गोष्ट म्हणजे तुमचं घडण व्यवस्थित असलं पाहिजे, आणखी एक गोष्ट म्हणजे आतमध्ये एक प्रकारचं वंगण असलं पाहिजे. कृपाशक्ती हे आतलं वंगण आहे. एकदा का तुम्ही कृपाशक्तीला तुमच्या आयुष्यात आमंत्रित केलं की मग तुमच्या आत चांगलं वंगण असतं. आता तुमच्या आत कुठला संघर्ष नसतो. जर बाहेर काही संघर्ष निर्माण झाला तर तुम्हाला ते हाताळावं लागतं, पण आतमध्ये काही संघर्ष नाही. मुळात ह्याचा अर्थ असा होतो की जीवनात वाटेल तितक्या समस्या असतील, पण मी स्वतः माझ्या आयुष्यात समस्या नाही. तुम्ही अडथळे निर्माण करत नाही आहात. मी स्वतः एक समस्या नाहीये. म्हणजे तुम्हाला तो फरक समजलाय. तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये एक गोष्ट सांगितलेली, ती खूप आवडली होती मला, की आपण एकतर आपल्या स्मृतीमुळे पीडित असतो किंवा आपल्या कल्पनाशक्तीमुळे. मला ते खूप आवडलं. तरीही सगळे लोक सतत तेच करत राहतात. ते त्यांच्या क्षमता त्यांच्या कल्याणासाठी वापरू शकत नाहीयेत. ते त्यांची बुद्धिमत्ता, विचार, बौद्धिक क्षमता आणि त्यांच्या भावनिक क्षमता सगळं काही स्वतःच्या विरुद्ध वापरतायत. आणि मग त्यांना वाटतं की जगासोबत काहीतरी चूक आहे. अगदी चांगलं मांडलं तुम्ही ते. तर माझं काम मनुष्यांना अशा प्रकारे इंजिनियर करायचं आहे की ते उपाय बनतील, समस्या नाही. कारण आपल्याकडे सर्वोच्च पातळीची बुद्धिमत्ता आहे, पण आपण एक समस्या बनलोय. तसं नसलं पाहिजे. आपण सर्वात मोठा उपाय बनायला हवं होतं, आणि आपण तसं बनू शकतो. जर आपल्या कृती सक्तीपूर्ण नसतील, जागरूक असतील, तर आपण तसं बनू शकतो.
तुम्ही जागरूकपणे कार्य केलं तरच ही एक सुंदर गोष्ट होते. जर तुम्ही सक्तीपूर्ण अवस्थेत असाल, अशा पातळीची बुद्धिमत्ता घेऊन लोक मला विचारतात, सद्गुरू तुम्ही एवढं प्रेशर कसं काय हाताळता, मीडिया ट्रोलिंग कसं काय हाताळता, त्यात काय हाताळायचंय? ते करतायत, त्यांना तेवढंच माहितीये म्हणून ते तसं करतायत. अभिनंदन. मी काय करू शकतो त्याबद्दल? थँक्यू सो मच.